आजच्या या विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. लहान मुलं वाढवणं खरंच हा एक अतिशय सुंदर पण कधीकधी पार थकायला लावणारा प्रवास असतो, नाही का? अनेक पालकांना रोजच्या आयुष्यात असे काही प्रश्न पडतात ज्यांची उत्तरं लगेच मिळत नाहीत. आज आपण अशाच एका अगदी रोजच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे लहान मुलांच्या वागणुकीमागील विज्ञान. आजचा आपला उद्देश आहे मुलांच्या या रोजच्या वागणुकीतून विज्ञानाकडे जाणारा हा जो एक भावनिक पूल आहे ना, तो समजून घेणं. तर चला, कोणतीही वेळ न घालवता या विषयाच्या अगदी खोलात जाऊया. आता ही गोष्ट ऐका. अर्चना आणि तिचा 1.5 वर्षाचा अन्वित. ही गोष्ट कदाचित तुम्हाला अगदी तुमचीच वाटेल. अर्चना स्वयंपाकघरात गेली की अन्वित तिच्या मागे. ती बेडरूममध्ये गेली तरी स्वारी मागे हजर. अगदी ती बाथरूममध्ये गेली ना तरी अन्वित दरवाजाबाहेर उभा राहून रडायला लागायचा. साहजिकच अर्चनाला खूप थकवा यायचा. तिला वाटायचं, हा मुलगा इतका चिकट का आहे, मला एक क्षणही का एकटं सोडत नाही. हे ऐकताना तुमच्यापैकी अनेकांना रिलेट होत असेल, बरोबर? तो थकवा, ती चिडचिड अत्यंत स्वाभाविक आहे, कारण हा प्रसंग बऱ्याच घरांमध्ये रोजचाच असतो. पण या सगळ्या रोजच्या धावपळीत अर्चनाच्या नवऱ्याने तिला एक असा प्रश्न विचारला ज्याने सर्वच चित्र एकदम बदलून गेलं. तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा होता, अन्वित खरंच आईच्या मागे काय येतो? अर्चनाकडे त्या क्षणी याचं काहीच उत्तर नव्हतं. पण त्या दिवसानंतर अर्चनाचा अन्वितकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलला. आणि आज आपण याच प्रश्नाचं खरं उत्तर शोधणार आहोत. त्या छोट्याशा मनात नेमकं काय चालू असतं हे जेव्हा तुम्हाला समजेल ना, तेव्हा नक्कीच वाटेल की अरे, हे मला आधी कोणी का नाही सांगितलं. तर होतं काय, मुलं पालकांच्या मागे फक्त येत नाहीत, तर ती आईवडिलांचा एक आधार म्हणून वापर करत असतात. 1969 मध्ये जॉन बॉल्बी या प्रसिद्ध संशोधकाने अटॅचमेंट थिअरी मांडली. यातली सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे सिक्युअर बेस, म्हणजे सुरक्षित आधार. याचा साधा अर्थ असा की जेव्हा एखाद्या मुलाला आई किंवा वडील जवळ असताना सुरक्षित वाटतं, तेव्हा ते रांगत थोडं पुढे जातं, खेळतं आणि मग पुन्हा मागे वळून पाहतं, माझी आई तिथेच आहे ना, आणि मग ते पुन्हा खेळायला लागतं. म्हणजेच मुलं पालकांच्या मागे येतात कारण ती कमकुवत आहेत असं अजिबात नाही, तर ती सुरक्षितपणे हे जग एक्सप्लोअर करण्यासाठी तुमची मदत घेत असतात. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मुलाचं तुमच्याजवळ येणं ही खऱ्या अर्थाने त्याच्या स्वातंत्र्याची पहिली पायरी असते. बालमानसशास्त्रज्ञ मेरी ॲन्झवर्थ यांनी हे सिद्ध केलंय. त्यांनी सांगितलंय की जी मुलं आईपासून सर्वात जास्त आत्मविश्वासाने दूर जातात ना, तीच मुलं आईशी सर्वात घट्ट जोडलेली असतात. ऐकायला थोडं उलटं वाटतं ना, पण ही एक अतिशय सुंदर आणि वैज्ञानिक सत्यता आहे. पालकांच्या मागे फिरणं हेच मुलाला भविष्यात खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी तयार करत असतं. याच संकल्पनेला सोशल रेफरन्सिंग असं म्हणतात. बघा, बाळाचा मेंदू आत्ता इतक्या प्रचंड वेगाने शिकत असतो जितकं तो कदाचित पुढच्या संपूर्ण आयुष्यातही शिकणार नाही. आणि त्याचं हे शिकणं सर्वात जास्त पालकांच्या चेहऱ्याकडे पाहून होत असतं. आईवडिलांचा चेहरा म्हणजे त्यांच्यासाठी या अनोळखी जगाचा जणू एक नकाशाच असतो. जेव्हा एखादं मूल काही नवीन पाहतं तेव्हा ते लगेच तुमच्याकडे पाहतं. हे सुरक्षित आहे का? याला घाबरायचं का? चेहऱ्यावरील हावभावांचा किती मोठा परिणाम होतो हे व्हिज्युअल क्लिफ एक्सपेरिमेंट नावाच्या एका प्रसिद्ध प्रयोगातून समोर आलंय. यात मुलांसमोर काचेचा असा भाग ठेवला होता जो अगदी खोल दरीसारखा दिसत होता. जेव्हा आईने शांत, हसरा आणि आत्मविश्वासपूर्ण चेहरा दाखवला तेव्हा जवळपास सगळी मुलं त्या काचेवरून पुढे गेली. पण जेव्हा आईने भीतीदायक किंवा घाबरलेला चेहरा दाखवला तेव्हा एकही मूल पुढे गेलं नाही. म्हणूनच तुम्ही कितीही थकलेले असलात ना, तरी मुलांसमोर शक्य तितका शांत चेहरा ठेवणं खूप गरजेचं असतं, कारण मूल प्रत्येक क्षणी तुम्हाला वाचत असतं. आता आपण तिसऱ्या वैज्ञानिक कारणाकडे येऊया. 90च्या दशकात शास्त्रज्ञांना मिरर न्यूरॉन्स नावाचा एक जबरदस्त शोध लागला. या विशेष मेंदूपेशी अशा असतात की जेव्हा तुम्ही एखादी कृती करता तेव्हा त्या सक्रिय होतात, आणि जेव्हा तुमचं मूल तुम्हाला ती कृती करताना पाहतं तेव्हा त्याच्याही मेंदूत अगदी तेच न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात. म्हणजे आई स्वयंपाकघरात भांडी उचलते, ड्रॉवर उघडते किंवा हात धुते, तेव्हा बाळाचा मेंदू हे सगळं फक्त पाहून स्वतःमध्ये जणू डाउनलोड्स करत असतो. संशोधक अँड्र्यू मेल्सॉफ यांनी शोधून काढलंय की 14 महिन्यांचं मूल एखादी गोष्ट पाहून चक्क 1 आठवड्यानंतरही ती हुबेहूब करू शकतं. पुण्यातल्या एका आईने एक अतिशय गोड अनुभव सांगितला होता. ती म्हणाली, माझी मुलगी मला सतत स्वयंपाकघरात काम करताना पाहायची आणि एक दिवस तिने चक्क तिच्या खेळण्यातल्या किचनमध्ये अगदी माझ्यासारखीच भाजी चिरायला सुरुवात केली. हे फक्त गोंडस नाहीये, तर हे शुद्ध विज्ञान आहे. मूल नुसतं पाहत नाही तर प्रत्येक गोष्ट मेंदूत साठवत असतं आणि म्हणूनच ते तुमच्या मागे सतत फिरत असतं. आता एका अतिशय आश्चर्यकारक अशा जैविक सत्याकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे का, जन्मानंतर फक्त 2 दिवसांतच बाळ आईचा सुगंध ओळखू लागतं?
आईचा सुगंध म्हणजे बाळासाठी केवळ एक वास नसून मी सुरक्षित आहे असा एक अत्यंत प्रबळ सिग्नल असतो. बाळ फक्त तुम्हाला पाहत नाही किंवा तुमचा आवाजच ऐकत नाही, तर ते आईचा सुगंधही अगदी अचूक ओळखतं. आणि म्हणूनच हा एक अतिशय उपयोगी आणि प्रॅक्टिकल उपाय ठरू शकतो. जेव्हा बाळ अस्वस्थ असतं आणि आईला काही कामासाठी दूर जावं लागतं, तेव्हा तिचा एखादा हलका वापरलेला कपडा किंवा ओढणी बाळाजवळ ठेवली तर बाळ बऱ्याचदा शांत होतं. असं का होतं? कारण त्या कपड्यातील आईच्या सुगंधामुळे बाळाचा ताण लगेच कमी होतो. त्या सुगंधातून त्याला आईच्या शारीरिक उपस्थितीचा भास होतो आणि आपण सुरक्षित आहोत ही जाणीव त्याला शांत करते. आता एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे लक्ष देऊया. मुलांचं मागे येणं हे नेहमी एकाच प्रमाणात नसतं. काही दिवस मुलं खूप जास्त चिकटून राहतात, तर काही दिवस अगदी मजेत स्वतःची स्वतः खेळतात. मिनेसोटा लॉन्जिट्यूडनल स्टडीमध्ये असं आढळलं की जेव्हा मुलाच्या मेंदूमध्ये मोठी वाढ होत असते, ज्याला आपण ग्रोथ लीप म्हणतो, तेव्हा मूल जास्त चिकट होतं. आजारपण असेल, एखादं नवीन ठिकाण असेल किंवा चालण्यासारखं एखादं नवीन कौशल्य शिकत असताना मुलाचा मेंदू खूप जास्त काम करत असतो. अशा वेळी साहजिकच ते आईबाबांना जास्त शोधतात. जेव्हा मुलाला तुम्ही दिसत नाही तेव्हा त्याच्या शरीरात नक्की काय होतं? जेव्हा मूल पालकांपासून दूर होतं तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढू लागतो. हृदयाचे ठोके वाढतात आणि त्याचा मेंदू बाकी सर्व गोष्टी सोडून फक्त एकाच गोष्टीवर फोकस करतो. माझे आईबाबा कुठे आहेत? लक्षात घ्या, ही कोणतीही वागणुकीची समस्या नाहीये, तर हा लाखो वर्षांपासून चालत आलेला स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा मानवी जीवशास्त्रीय सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. आणि म्हणूनच हा फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही परत येता आणि प्रेमानं मुलाला मिठी मारता, तेव्हा त्याचं कॉर्टिसोल लगेच खाली येतं. त्याचा मेंदू शिकतो की दूर जाणं कायमचं नसतं, माझे आईबाबा परत येतात, यातून एक अढळ विश्वास निर्माण होतो. पण जर परत आल्यावर मुलाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याला रागावलं, तर ते कॉर्टिसॉल तसंच वाढलेलं राहतं आणि मेंदू शिकतो की ही दुनिया सुरक्षित नाही. पुढे जाऊन हेच लहान वयातील अँक्झायटी किंवा सेपरेशन इश्यूजचं कारण बनू शकतं. म्हणून तुमचा प्रतिसाद खूप खूप महत्त्वाचा ठरतो. तर या सगळ्या चर्चेतून काय समजतं? मुलाचं सतत तुमच्या मागे येणं, तुम्हाला चिकटून राहणं हा कोणताही त्रासदायक फेज नाही ज्याला फक्त मॅनेज करायचंय. ही त्याच्या विकासाची, मेंदूच्या जडणघडणीची एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी सुरक्षित आहे का? माझ्यावर प्रेमाने विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही असता. त्यामुळे या क्षणांचा आनंदाने स्वीकार करा. जे पालक आपल्या मुलांना प्रेमाने जवळ येऊ देतात ना, त्यांचीच मुलं पुढे जाऊन जगात सर्वात जास्त आत्मविश्वासाने उभी राहतात. लहान मुलांच्या या सुंदर जगाला समजून घेण्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला याचा नक्की विचार करा. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, शेवटी एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची विनंती. स्मार्ट आई बालसंस्कारला नक्की सबस्क्राईब करा आणि एका सिंगल मदरला सपोर्ट करा. तुमच्या या एका पाठिंब्यामुळे अनेक मातृत्वाच्या प्रवासांना बळ मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि